कापूस बाजारात पुन्हा एकदा तेजीचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत। मागील काही दिवसांमध्ये बाजारातील पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्यामुळे कापसाच्या भावात सातत्याने वाढ नोंदवली जात आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार कापसाच्या आवकमध्ये तब्बल 50% अधिक घट झालेली पाहायला मिळाली आणि याच कारणामुळे बाजारभावात साधारण 5 ते 5.25% वाढ झाली आहे। सध्या अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर सुमारे 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत। ही वाढ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आणि उत्साहवर्धक बाब मानली जात आहे। मागील काही काळात दरात अस्थिरता पाहायला मिळाली होती, मात्र आता बाजार पुन्हा स्थिरतेकडे आणि तेजीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे। केंद्र सरकारने 2025-26 हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाचा किमान आधारभूत दर म्हणजेच MSP 7,410 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, तर पुढील 2026-27 हंगामासाठी MSP वाढवून 8,267 प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा सुरक्षित आधारच मिळत आहे। मात्र सध्याच्या बाजारभावाशी तुलना केली तर बाहेरील बाजारात मिळणारे दर हे MSP पेक्षा अधिक असल्यामुळे अनेक शेतकरी आपला कापूस खुल्या बाजारातच विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत। जर विविध बाजारांचा अभ्यास केला तर बहुतांश ठिकाणी कापसाचे दर 8,000 रुपये ते 9,000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिर असल्याचे दिसत आहे। काही ठिकाणी गुणवत्तेनुसार दरात थोडाफार फरक जाणवत आहे, पण एकूणच बाजारात सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न सध्या निर्माण होत आहे, सध्याची तेजी पुढेही टिकेल का? कारण सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी आपला जुना कापूस विक्री करून संपवला आहे आणि आता नव्या लागवडीचा हंगाम जवळच येत आहे। त्यामुळे पुढील उत्पादनावर भाव टिकतील का याबाबत संभ्रम आहे। सध्या कापसाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत मागणी आहे। त्याचबरोबर बाजारात कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने पुढील काही काळातही कापसाला चांगला भाव मिळत असल्याची शक्यता आहे। मात्र अंतिम भाव टिकून राहण्यासाठी आगामी हंगामातील एकूण आवक किती होते आणि उत्पादन किती वाढणार यावर मोठा परिणाम होणार आहे। एकूणच परिस्थिती पाहता सध्या कापूस बाजार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक दिशेने जात असून योग्य नियोजन केल्यास पुढील काळातही चांगला फायदा मिळू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे।